चर्चा केलेली मागच्या. हरे कृष्ण. शिरीष तारे प्रभूजी, कोणता मुद्दा लक्षात आहे? आपण कशावर चर्चा सुरू आहे आपली? रतिरूपा सुसेविनी मातेजी. हरे कृष्ण. अरे माताजींचा पण हात खाली. बाकीच्या कोणत्या भक्तांना उत्तर द्यायचं आहे की आपण मागच्या वेळेला नारद मुनी आणि व्यासदेवांच्या चर्चेमध्ये कोणत्या मुद्द्यावर चर्चा केलेली? प्रभूजी हरे कृष्ण. प्रभूजी दंडवत प्रणाम. प्रभूजी आपण याच्यावरती मुद्दा केलेला की नारद जे व्यास मुनी होते ते असंतुष्ट होते, तेव्हा नारद मुनींनी त्यांना सांगितले की तुम्ही फक्त भगवद्गीता अध्ययन केलेलं नाही आहे, ज्याच्यामध्ये भगवंताची स्तुती नाम याची स्तुती करणे फार गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी त्यांनी त्याच्यावरती खूप उपदेश दिलेले की गुरु कोण असतात, काय असतात ते त्याच्याबद्दल त्यांनी त्यांना सांगितलेलं होतं. बरोबर. आणि या चर्चेमध्ये विशेषतः आपण पाहिलं की नारद मुनींनी श्रील व्यासदेवांना मागच्या काही श्लोकांमध्ये म्हणजे 31-32व्या श्लोकानंतर भगवंतांच्या क्रिया योगाबद्दल सांगितलंय की कशा प्रकारे आपण ज्या कोणत्या स्थितीत असू त्या स्थितीमध्ये राहून पण आपले कार्य भगवंतांप्रती समर्पित करून आपण भगवंतांची कृपा प्राप्त करू शकतो. आणि 37-38व्या श्लोकानंतर आपण पाहिलं की नारद मुनी भगवंतांचं जे नावाची महिमा आहे हरिनामाची, त्या महिमेवर श्रील व्यासदेवांना सांगत आहेत. आणि स्वतःच्या उदाहरणाने त्यांनी हे सांगितलेलं आहे की कशा प्रकारे भक्तिवेदांत जे की भगवंतांचे शुद्ध भक्त काही काळाकरिता वास करण्यासाठी होते चातुर्मास्यामध्ये एका जंगलातल्या विशिष्ट ठिकाणी, जिथे नारद मुनी जे की दासीपुत्र होते आपल्या आईसोबत राहायचे. आणि भगवंतांच्या कृपेने नारद मुनींना ही संधी उपलब्ध करून दिली या भक्तिवेदांतांनी त्यांची सेवा करण्यासाठी. तर नारद मुनींची आई जी की एकटी स्त्री आपल्या मुलाला सांभाळत होती, ती या भक्तिवेदांतांच्या सेवेमध्ये वेगवेगळे जे पण म्हणजे प्रसाद बनवायची, तो प्रसाद नारद मुनी हे भक्तिवेदांतांना सर्व करायचे. आणि नंतर तिथल्या जागेची स्वच्छता करणे आणि भक्तिवेदांत जे भक्त होते त्यांच्याकडून सकाळी आणि संध्याकाळी भगवंतांबद्दल ऐकणे, की ज्यावेळेस ते चर्चा करायचे भगवंतांबद्दल, नारद मुनी पण तिथे फक्त 5 वर्षाचं मूल लहान असून पण तिथे जाऊन बसायचे आणि व्यवस्थित ऐकायचे. आणि नंतर आपण पाहिलं की कशा प्रकारे त्यांच्या परवानगीने नारद मुनींनी म्हणजे भक्तिवेदांत जे भक्त आलेले होते त्यांच्या परवानगीने महाप्रसाद स्वीकार केला आणि भगवंतांचं ज्ञान प्राप्त करून आणि त्या भक्तिवेदांतांची व्यवस्थित सेवा करून नारद मुनींच्या हृदय परिवर्तन कशा प्रकारे झालं ते आपण पाहिलं. आणि ही पूर्ण स्वतःची मागच्या जन्मातली कथा सांगितल्यानंतर नारद मुनी इथे हा जो अध्याय क्रमांक 5 आहे याच्या कन्क्लुजन मध्ये भगवंतांचं जे हरिनाम आहे त्याची महती इथे सांगत आहेत की कशा प्रकारे ह्या जगातले वेगवेगळ्या प्रकारचे सर्व ऐश्वर्य असू द्या, मग ते भौतिक ऐश्वर्य असू द्या, जे की आपण भौतिक ऐश्वर्य म्हणजे पैसा धनसंपत्ती या रूपात असू द्या, किंवा यौगिक सिद्धींचं ऐश्वर्य असू द्या, किंवा बाकीचं कोणतंही ऐश्वर्य आपण मनात विचार करू द्या, त्या सर्व प्रकारचे ऐश्वर्य हे प्राप्त करून आणि अंततः भगवंत कृष्णांची शुद्ध भक्ती प्राप्त करून देण्याचं जे सामर्थ्य आहे ते भगवंतांच्या हरिनामामध्ये आहे. तर त्याविषयी नारद मुनी इथे व्यासदेवांना उपदेश करतात. तर कुणाचा काही प्रश्न आहे मागच्या चर्चेवर? नाहीतर आपण पुढे जाऊ आता. हरे कृष्ण. ध्रुव प्रभूजी, अंजली माताजी, कैलास प्रभू आणि बाकीचे भक्त. शिरीष तारे प्रभूजी. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण संजना माताजी. येस माताजी. प्रभूजी मागच्या वेळी आपण कर्मांबद्दल पण बोललो होतो ना? क्रिया. हा,
तर क्रिया योग यामध्ये आपण आपल्या कार्याचा आणि कर्माचा आपण चर्चा केलेली त्याच्यावर. करेक्ट. हो प्रभूजी, तेच थोडं लक्षात नव्हतं कारण की मी कार्तिकी माताजींचा पण क्लास अटेंड करते ना, त्यामुळे थोडं मिक्स झालेलं मला. त्यामुळे अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर आपण 29व्या श्लोकापासून सुरुवात करू. तर 39 आणि 40 या 2 श्लोकांचं जे स्कॅन आहे थोडंसं फिकट आहे, व्यवस्थित नाहीये. तर कृपया त्यासाठी माफ करा. ठीक आहे. पुढचा अध्याय एकदम छान स्कॅन झालेला आहे, 6वा अध्याय. तर आपण आधी 39वा जो श्लोक आहे तो म्हणण्याचा प्रयत्न करू. आपल्या सर्वांना श्लोक वाचण्या इतपत दिसत आहे का? मोठा प्रभूजी स्क्रीन शेअर करा. स्क्रीन. अच्छा, ओके ओके, एक मिनिट. 24. येस, आता दिसत आहे. हो प्रभूजी, दिसतं. ठीक आहे. तर कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. इमं स्वनिगमं ब्रह्मन् इमं स्वनिगमं ब्रह्मम् अवेद्यं मद अनुष्ठितम् मदनुष्ठितम् अदान्मे ज्ञानम् ऐश्वर्यम् ऐश्वर्यम् स्वस्मिन् भावं च केशवः तर भक्ती मार्गाचं पालन केल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या प्राप्ती कशा प्रकारे प्राप्त होतात हे नारद मुनी क्रमशः स्टेप बाय स्टेप इथे श्रील व्यासदेवांना सांगत आहेत. कोणत्या कोणत्या प्राप्ती झाल्या त्यांना? अदान मे, मला दिले गेले. काय दिले गेले? ज्ञानम ऐश्वर्यम स्व अस्मिन भावम. सर्वात अगोदर दिव्य ज्ञान त्यांना प्राप्त झाले या भक्ती वेदांतांकडून. त्यांची सेवा केल्याने आणि त्यांना प्रसन्न केल्याने त्यांना दिव्य ज्ञान प्राप्त झाले नारद मुनींना. आणि त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त झाले. आणि तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद या ऐश्वर्यांबद्दल चर्चा करतात. आणि आपण शास्त्रांमधून काही उदाहरणं पण पाहू की वेगवेगळ्या भक्तांना केवळ भक्तीच्या जोरावर हे ऐश्वर्य वेगवेगळ्या प्रकारचे कसं प्राप्त झालं. आणि यामध्ये एका प्रामाणिक आणि गंभीर भक्तांनी कशा प्रकारे काळजी घ्यायला पाहिजे की आपण या ऐश्वर्यामध्येच अडकल्या जाऊ नये. आणि हे ज्ञान, दिव्य ज्ञान प्राप्त झाल्यानंतर, ऐश्वर्य प्राप्त झाल्यानंतर शेवटी भगवंत कृष्ण हे स्वस्मिन भावम, स्वस्मिन, स्व म्हणजे स्वतःचा, अस्मिन म्हणजे स्वतःचा असलेला, स्वतःचा असलेला वैयक्तिक म्हणजे आपल्या आतमधल्या वर्तुळामध्ये, आपल्या आतमधल्या ग्रुपमध्ये, सहकार्यांमध्ये भगवंत कृष्ण एका भक्ताला त्याच्या भक्तीच्या जोरावर कसं स्थान देतात ते नारद मुनींना मिळालेलं सर्वात शेवटचं भक्तीचं फळ आहे. की कसं भगवंत कृष्णाने त्यांना स्वतःचं म्हणून स्वीकार केला. आपले क्लोज सर्कल जे असतं आतमधला ग्रुप, त्यामध्ये नारद मुनींना स्वीकारलं भगवंत कृष्णाने. तर भक्तीची महिमा इथे नारद मुनी सांगत आहे, स्पेसिफिकली भगवन नामाची महिमा. तर आपल्यापैकी कुणाला अनुवाद आणि तात्पर्य वाचायला आवडेल? हरे कृष्ण. प्रभूजी, मी वाचू? प्रभूजी, मी तात्पर्य वाचते. चालेल, काय हरकत नाही. संजना माताजी तुम्ही अनुवाद वाचा, लीना ठीक आहे माताजी तात्पर्य वाचा. हो. हरे कृष्ण. 1 मिनिट द्या, मला भागवतम घेऊ द्या, कारण इथे थोडंसं फिकट आहे. 1 मिनिट. येस माताजी. हरे कृष्ण. अशा प्रकारे हे ब्राह्मण भगवान श्रीकृष्णांनी मला प्रथम वेदांच्या गुह्य भागात दडलेले दिव्य ज्ञान प्रदान केले. तदनंतर त्यांनी आध्यात्मिक वैभव आणि अंती आपली स्नेहपूर्वक प्रेम भक्ती प्रदान केली. हरे कृष्ण. धन्यवाद, धन्यवाद माताजी. लीना माताजी. हरे कृष्ण प्रभूजी. तात्पर्य शिल प्रभुपाद द्वारा शिल प्रभुपाद की जय. दिव्य ध्वनीच्या उच्चारणाने भगवान श्रीकृष्णांशी जो संबंध प्रस्थापित होत असतो तो साक्षात सर्व समर्थ श्रीकृष्णांहून भिन्न नाही. भगवंतांकडे जाण्यासाठी हा निश्चितपणे परिपूर्ण विधी आहे.
10 नामपराधांना टाळून कृष्ण नामोच्चारणाने भगवंतांशी स्थापन केलेल्या दिव्य संबंधांद्वारे भक्त भौतिक स्तरावरून पुढे जातो आणि त्याला वैदिक वाङ्मयाच्या आंतरिक अर्थाची तसेच दिव्यत्वातील भगवंतांच्या अस्तित्वाची जाणीव होते. आध्यात्मिक गुरूंप्रती आणि भगवंतांप्रती दृढ श्रद्धा बाळगणाऱ्या मनुष्याला भगवंत आपली जाणीव क्रमाक्रमाने करून देतात. यानंतर भक्ताला सिद्धीचे वैभव प्रदान करण्यात येते. त्याचं त्याचं अष्टसिद्धी होते. पुढे भक्ताचा भगवंतांच्या आंतरिक परिवारात प्रवेश होतो. प्रवेश होतो आणि आध्यात्मिक गुरूंद्वारे भगवंतांची विशिष्ट सेवा मी वाचतो माताजी, कारण हे थोडस फिक्कट आहे. हरे येस कृष्ण वाचू प्रभूजी. हा माताजी, ठीक आहे. हरे कृष्ण. हरे आध्यात्मिक कृष्ण. गुरुद्वारे भगवंतांची विशिष्ट सेवा त्यांच्यावर सोपवली जाते. शुद्ध भक्त आपल्यातील सिद्धींचे प्रदर्शन करण्यात रस घेत नाही, त्यापेक्षा त्याला भगवंताच्या सेवेत अधिक रुची असते. श्री नारदांनी हे सर्व स्वभावाने कथन केले आहे आणि नारदांनी भगवान नामोच्चाराच्या प्रक्रियेत सिद्ध करून ज्या सुविधा प्राप्त केल्या त्या सुविधा सर्वजण प्राप्त करू शकतात. अशा दिव्य ध्वनीच्या उच्चारणाला सर्वांचा अधिकार आहे, परंतु तो दिव्य ध्वनी शिष्य परंपरेने नारदांच्या प्रतिध्वनीतून प्राप्त होणे आवश्यक आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. परंपरेने नारदांच्या प्रतिनिधीकडून प्राप्त होणे आवश्यक आहे. तर इथे तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपादजी सुरुवातीला आपल्याला सांगत आहेत की भगवंतांना प्राप्त करण्याचा, भगवंतांशी कनेक्ट करण्याचा जो मार्ग आहे तो कोणत्या प्रकारचा मार्ग आहे, त्यांना कशा प्रकारे कनेक्ट करणे, त्यांच्या काय सांगितलेले ते उपाय. कृष्ण नामोच्चारण हा, कृष्ण नामोच्चाराने दिव्य ध्वनीने हरिनामाच्या त्यांना आपण संपर्क करू शकतो. जसं आपण बघतो शास्त्रामध्ये बरेच उदाहरणं आपण पाहतो, पण विशेषतः आपण ब्रह्माजींचं उदाहरण पाहतो. या भौतिक जगामध्ये, पूर्ण ब्रह्मांडामध्ये जे निर्माण झालेले सर्वात पहिले जीव ते म्हणजे ब्रह्माजी. तर ते ज्यावेळेस निर्माण झाले, आपण बघतो 3ऱ्या अध्यायामध्ये विशेष करून याचं विस्तारामध्ये वर्णन आहे सृष्टीबद्दल, की ब्रह्माजींना आपल्या आजूबाजूला आपण कशासाठी जन्मलो, आपलं कार्य काय आहे आणि काय करायला पाहिजे आपण, त्याबद्दल कोणतीही माहिती नव्हती आणि त्यांना गाईड करणारा पण तिथे दुसरे कोणते भौतिक जगतामध्ये जीव उपलब्ध नव्हते. तर असं सांगितलं जातं की भगवंत गर्भोदक्ष विष्णू यांच्या नाभी कमळातून ज्यावेळेस ब्रह्माजींचा जन्म होतो, त्यावेळेस त्या नाभीतून उमललेल्या कमळाच्या स्टेम म्हणजे देठामध्ये वर जाऊन ब्रह्माजी बघतात, खाली जाऊन पाहतात, पण त्यांना अनंत अंतरामध्ये कोणतीही गोष्ट किंवा कोणतंही ठिकाण काही सापडत नाही. आणि शेवटी एवढे सगळे प्रयत्न करूनही काहीच न कळाल्यामुळे की मला काय करायला पाहिजे, ब्रह्माजी हे खूप कन्फ्युज्ड, म्हणजे खूप कन्फ्युज्ड अवस्थेमध्ये असताना त्यांना 2 अक्षर हे ऐकवण्यात आले आणि ते 2 अक्षर कोणते होते? तप. त आणि प. तप म्हणजे हे ब्रह्माजी आपण तपस्या करा. जर आपल्याला कळायचं आहे की आपण कोण आहात, या जन्म आपण कशासाठी घेतलेला आहे आणि आपलं प्रयोजन काय आहे, कार्य काय आहे, तर आपण तप करा. आणि हे तप करून भगवंतांवर हृदयामध्ये स्मरण केल्यानंतर ब्रह्माजींना तेने ब्रह्म हृदय आदि कवये, की भगवंतांना हृदयामधून ब्रह्माजींना हृदयामधून भगवंतांनी भगवत उपदेश दिला. आणि तोच दिव्य ज्ञानाचा जो उपदेश आहे ब्रह्माजींकडून वाणीने नारद मुनी आणि नारद मुनीकडून व्यासदेव आणि व्यासदेवांकडून श्रील परीक्षित महाराज ह्या परंपरेमध्ये हा उपदेश येत आहे. तर इथे सांगितलेलं आहे की अशा प्रकारे भगवंतांच्या नामस्मरणाने जो कोणी भगवंताशी संपर्क करतो त्या व्यक्तीसाठी भगवंत हे तत्पर उपलब्ध असतात. आपण बघतो की या भौतिक जगामध्ये आपल्या हृदयामध्ये इतके सगळे अनर्थ आहेत. ह्या अनर्थामधून आपल्याला जर भगवंत
भगवंतांचा पूर्ण साक्षात्कार असल्याशिवाय आपल्याला भगवंतांचं जे अर्च विग्रह रूप आहे ते पण आपण साक्षात भगवंतांच्या रूपात 100% जाणून घेऊ शकत नाही. तर अशा प्रकारे एका बद्ध माणसासाठी आणि लिबरेटेड म्हणजे पूर्णपणे मुक्त झालेल्या माणसासाठी पण भगवंतांना सर्वात सहज संपर्क साधण्याचा उपाय म्हणजे भगवंतांचं नामस्मरण. आणि हे फक्त भागवत विधीमध्येच नाही तर वेगवेगळ्या साधू संतांनी पण हे सांगून ठेवलेलं आहे. जसं तुकाराम महाराज यांचे कितीतरी अभंग आहेत की भगवंतांचं नाव आणि भगवंत ह्या दोन्हीमध्ये काही फरक नाहीये. आणि शास्त्रामध्ये इतके सगळे आपण उदाहरणं पाहतो, जसं द्रौपदीचं उदाहरण असू द्या किंवा गजेंद्राचं उदाहरण असू द्या, की ज्या वेळेस भगवंतांचे भक्त हे प्रामाणिकपणे अवघडातल्या अवघड स्थितीमध्ये पण भगवंतांचं स्मरण करतात, त्यांचं नाव घेतात, एका क्षणाचाही विलंब न लावता भगवंत त्यांच्यासाठी तत्पर तयार असतात. फक्त हे नाव घेताना काही नियम सांगितलेले आहेत शास्त्रामध्ये आणि ते नियम पण आपण विस्तारित त्याच्यावर चर्चा करू. पण ते नियमांना बेसिकली या 10 नियमांना नाम अपराध असं म्हटलं जातं, की ज्याच्यामध्ये मुख्यतः आहे आपण भगवंतांच्या भक्तांविषयी कसा अपराध नाही करायला पाहिजे. आपण आपल्या गुरुजनांप्रती कशा प्रकारे अपराध नाही करायला पाहिजे. आपण शास्त्रांच्या प्रती कशा प्रकारे अपराध नाही करायला पाहिजे. आणि भगवन नाम घेताना आपण पापमय कर्म पण चालू न ठेवायला पाहिजे. ते चालू ठेवून पण मोठा अपराध आपल्याकडून होतो नाम जपाविषयी. या जर सर्व अपराधांपासून आपण स्वतःला वाचवलं आणि भगवंतांचं नाव जर आपण गंभीरतेने प्रामाणिकपणे घेत राहिलो तर निश्चित भगवंताशी जो आपला दिव्य संबंध आहे तो अजून दृढ होत जातो. आणि वेगवेगळे त्याचे परिणाम इथे नारद मुनी सांगत आहेत की अशा प्रकारे भगवंतांची जो भक्त भक्ती मार्गाने नामरूपाने जोडलेला आहे, भगवंत त्याला पूर्ण दिव्य ज्ञान प्रदान करतात, जेणेकरून भगवंतांविषयी जे काही त्याला भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी माहिती आहे ते सर्व ज्ञान त्याला प्राप्त होईल. याचं एक उदाहरण आपल्याला सांगतो मी, की एकदा नारद मुनी हे वैकुंठ लोकामध्ये भगवंत विष्णूकडे भेटायला जात होते. तर त्यांना नारद मुनींना रस्त्यामध्ये एका झाडाखाली चप्पल शिवणारा एक चांभार दिसला आणि नारद मुनींनी त्या चांभाराला, ज्याला मोची म्हणतो आपण हिंदीमध्ये, विचारलं की आपल्याला काही, मी वैकुंठ लोकामध्ये जात आहे तर आपल्याला काही भगवंतांना विचारायचं आहे का? तर त्या चांभाराने सहज एक उत्कंठा म्हणून नारद मुनींना प्रश्न विचारला की तुम्ही कृपया भगवंतांना विचारा की मला अजून आध्यात्मिक जगतात येण्यासाठी, भगवद्धाम प्राप्त करण्यासाठी किती वेळ लागणार आहे? तर नारद मुनी म्हणतात ठीक आहे, काही हरकत नाही. आणि थोडं पुढे गेल्यानंतर एक खूप वेदांमध्ये पारंगत असं विद्वान ब्राह्मण पण नारद मुनींना दिसले आणि त्यांना पण नारद मुनींनी विचारलं की आपल्याला काही विचारायचं आहे का भगवंतांना वैकुंठ लोकामध्ये? तर त्या ब्राह्मणांनी पण तोच प्रश्न विचारला की भगवंतांना कृपया विचारा की मला अजून किती काळ या भौतिक जगामध्ये राहावं लागेल आणि मी भगवत धामाला कधी प्राप्त करेन? तर नारद मुनी म्हणतात ठीक आहे. तर ज्यावेळेस आध्यात्मिक जगतामध्ये वैकुंठ लोकामध्ये नारद मुनी जातात आणि विष्णूंना भेटतात आणि आपल्या भेटी दरम्यान ह्या दोन्ही भक्तांचे प्रश्न विष्णूंसमोर सादर करतात, त्यावेळेस भगवंत सांगतात नारद मुनींना की तुम्ही कृपया त्या वैदिक शास्त्रांमध्ये पारंगत अशा ब्राह्मणांना सांगा की आपल्याला अजून येण्यासाठी बरेच काही जन्म लागतील. आणि नारद मुनींना खूप आश्चर्य वाटतं की असं का? आणि नारद मुनी विचारतात त्या चांभाराला काय सांगायचं? तर नारद मुनींना भगवंत सांगतात की त्यांना सांगा की हा जो जन्म आहे आपला, हा भौतिक जगतामधला शेवटचा जन्म आहे आणि ह्या जन्माच्या शेवटी आपल्याला जरूर भगवत धाम प्राप्त होईल. तर नारद मुनींना अजून आश्चर्य वाटतं की अरे, हा व्यक्ती तर काही पारंगत नाही, वेदांमध्ये शास्त्रांचं काही जास्त ज्ञान नाहीये, तरी पण भगवंतांनी कशा प्रकारे या व्यक्तीला का निवडलं? तर भगवंत म्हणतात काही हरकत नाही, तुमचा प्रश्न मी जाणतो की मी असं का म्हणालो. तर तुम्ही ह्या दोन्ही व्यक्तींचा विश्वास आपण एकदा टेस्ट करून पहा, परीक्षा घेऊन पहा. तर ज्यावेळेस ते व्यक्ती तुम्हाला विचारतील की वैकुंठ लोकामध्ये नारद मुनी भगवंत विष्णू काय करत होते, तुम्ही त्यांना कृपया सांगा
की भगवंत हे सुईचं आपला छिद्र जे असतं छोटस, त्या सुईच्या छिद्रामधून हत्तीला ओवत होते असं तुम्ही त्यांना सांगा. आणि त्यांचं रिॲक्शन वरून तुम्हाला कळेल की कशा प्रकारे ह्या चांभाराबद्दल मी का सांगितलं की या जन्मामध्ये हा जन्म पूर्ण केल्यानंतर भगवत धाम प्राप्त करेल. आणि त्या वैदिक पारंगत ब्राह्मणाबद्दल मी असं का सांगितलं की त्याला बरेच जन्म अजून घ्यावे लागतील. तर नारद मुनी म्हणतात ठीक आहे, काही हरकत नाही. परत पृथ्वी लोकावर येतात नारद मुनी वैकुंठ लोकांमधून. आणि पृथ्वी लोकावर आल्यानंतर सर्वात अगोदर नारद मुनी त्या ब्राह्मणाची भेट होते. आणि तो ब्राह्मण परत नारद मुनींना विचारतो की आपण गेला होतात का वैकुंठ धामात? तर नारद मुनी म्हणतात हो. तर तो ब्राह्मण म्हणतो, तुम्ही भगवंतांना विचारलं का की मला अजून भगवत धामात जाण्यासाठी किती वेळ लागेल? तर नारद मुनी म्हणतात हो, मी प्रश्न विचारला आपला, पण भगवंतांचं आपल्यासाठी उत्तर होतं की आपल्याला अजून बरेच जन्म या भौतिक जगतामध्ये काढावे लागतील. आणि ब्राह्मण जे होते त्यांना बिलकुल ते उत्तर आवडलं नाही. आणि त्यांनी विचारलं की भगवंत काय करत होते, मला हे कळण्यासाठी की तुम्ही खरंच गेले होते का तिथं? तर नारद मुनी म्हणतात हो, भगवंत हे एका सुईच्या छिद्रामधून एक एक हत्ती घालण्याचा प्रयत्न करत होते. तर तो ब्राह्मण लगेच हसायला लागतो. तो म्हणतो की हे शक्य नाही आणि तुम्ही भगवंतांना पाहिलंच नाहीये. तुम्ही काहीतरी खोटं सांगत आहात. तर नारद मुनी आता म्हणतात ठीक आहे, काही हरकत नाही. आणि पुढे जातात. पुढे त्यांना तो झाडाखाली बसलेला चांभार दिसतो. आणि नारद मुनींना तो पण हा प्रश्न विचारतो की भगवंतांकडे तुम्ही गेला होतात का? तर नारद मुनी म्हणतात हो. तर आपल्याबद्दल विचारण्या अगोदर पण तो भक्त नारद मुनींना विचारतो की भगवंत तिथे काय करत होते? आणि भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे नारद मुनी उत्तर देतात की गर्भदक्ष विष्णू भगवंत शिरोदक्ष सॉरी श्वेतद्वीपमध्ये शिरोदक्ष विष्णू जे की परमात्मा रूपामध्ये असतात. त्यांनी सांगितलं की भगवंत हे सुईच्या छिद्रामधून एक हत्ती ओवण्याचा घालण्याचा प्रयत्न करत होते. आणि लगेच तो चांभार जो आहे तो आनंदाने विभोरून भगवंतांची महती गायला लागतो की भगवंतांसाठी काहीच अशक्य नाहीये. त्याच्यामुळे मग तोच नारद मुनींना एक उदाहरण देतो चांभार की एका वडाच्या झाडाचं बी पाहिलेलं आपल्यापैकी कोणी? केवढं असतं वडाच्या झाडाचं बी? कोण सांगेल? बीज वडाच्या झाडाचं केवढं असतं? लीना माताजी? नाही प्रभूजी, नाही पाहिलं कधी. मी पण पाहिलं नाही, पण मी ऐकलेलं आहे की खूप छोटं असतं. म्हणजे जे आपण बोटांमध्ये पण असं त्याला चिमटीमध्ये पण पकडू शकतो. छोटंसं असतं. पण त्या छोट्याशा बियांमध्ये पण भगवंतांच्या कृपेने एवढ्या मोठ्या वटवृक्षाचे पण सर्व गुणधर्म एका छोट्याशा तीळ मात्र बीजामध्ये भगवंतांनी सामावलेले आहेत वडाच्या झाडाच्या. तर जर एवढं मोठं वडाच्या झाडाचे जे सर्व काही गुणधर्म आहेत, एवढ्या छोट्याशा बियामध्ये भगवंत सामावू शकतात, तर अशा भगवंतांसाठी अशक्य काय आहे? का ते सुईच्या छिद्रामधून हत्तीला ओवू शकत नाहीत? निश्चित ओवू शकतात. जर एवढ्या छोट्या बियामध्ये सर्व विशाल वटवृक्षाचे गुणधर्म सामावू शकतात, तर छोट्याशा सुईच्या छिद्रामधून पण हत्तीला निश्चित होऊ शकतात. त्याच्यामुळे ही भगवंतांची महानता आहे. असं तो चांभार नारद मुनींना सांगतो आणि भगवंतांची महिमा गायला लागतो. आणि त्यानंतर नारद मुनी त्या चांभाराला भगवंतांचा मेसेज सांगतात, निरोप सांगतात की केवळ ह्या भौतिक जगतातल्या ह्या एका जन्माच्या शेवटी त्या भक्तासाठी भगवद्धाम प्राप्त करणे हे निश्चित आहे. आणि अशा प्रकारे ते भक्त त्यांना खरं वाटत नाही आणि ते आपल्या भावनावश होऊन नारद मुनींना प्रणाम अर्पण करतात, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. तर अशा प्रकारे आपण बघतो की हा जो चांभार आहे भौतिकदृष्ट्या पाहायला गेलं तर वेदांमध्ये पारंगत नाहीये. जर आपण वर्णाश्रम दृष्टीने पाहायला गेलं तर खूप उच्च कुळामध्ये पण जन्म नाहीये. पण भगवंतांच्या सेवेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करत नाहीत. भगवंतांच्या सेवेमध्ये कोणती गोष्ट जास्त महत्त्वपूर्ण आहे की आपल्या भक्तीच्या जोरावर त्या भक्ताने
आपला विश्वास भगवंतांप्रती, आपलं समर्पण भगवंतांप्रती कशा प्रकारे विकसित केलेलं आहे. आणि त्या विश्वासाच्या जोरावरच आपल्याला भगवंतांची प्राप्ती होणं हे क्रमप्राप्त आहे. आणि नंतर आपल्याला भागवत सांगतं, की अशा प्रकारे जो भक्त भक्तीमध्ये प्रगती करतो, या भौतिक जगातलं ऐश्वर्य हे तर त्याला ॲज अ बाय प्रॉडक्ट म्हणून प्राप्त होतं. जसं आपण पाहतो देवता आणि दानव यांच्यामध्ये ज्यावेळेस समुद्र मंथन होतं, त्यावेळेस त्याच्यातून वेगवेगळ्या प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त होतं. जसं उच्छिष्टव हा घोडा निघतो. अजून आपण बघतो, की अमृताने भरलेला कलश निघतो. साक्षात लक्ष्मी निघते त्या समुद्र मंथनातून. अशा प्रकारे हे जे वेगवेगळे ऐश्वर्याचे प्रकार आहेत, भक्ती केल्याने त्याचं इच्छा न राखता पण भगवंतांच्या कृपेने ह्या गोष्टी प्राप्त होतात. मग ते भौतिक ऐश्वर्य असू किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या योगिक सिद्धी असू. तर आपण शास्त्रामधून पण काही उदाहरणं पाहतो. जसं सुदामा ब्राह्मणाचं उदाहरण पाहतो आपण. सुदामा ब्राह्मण आणि त्याची पत्नी हे दोघंही अत्यंत गरीब अवस्थेमध्ये राहत असतात. पण भगवंतांच्या कृपेने पुढे जाऊन ज्यावेळेस सुदामा ब्राह्मण यांना आणि पत्नीला खूप सारं ऐश्वर्य प्राप्त होतं, आपल्या भक्तीमध्ये कसूरपणेही त्यांच्यामध्ये भक्तीमध्ये भगवंतांप्रती समर्पणामध्ये कधी त्रुटी किंवा कमतरता येत नाही. त्याच प्रकारे अजून एक उदाहरण आपण बघतो. वृंदावनामध्ये भगवंत कृष्णांचे चैतन्य महाप्रभूंचे एक महान भक्त सनातन गोस्वामींचं उदाहरण येतं, की एकदा एक गरजू मनुष्य त्यांच्याकडे आला, की त्यांना माहिती होतं, की हे व्यक्ती खूप महान भगवंतांचे भक्त आहेत, की मला भौतिकदृष्ट्या सध्या गरिबीने खूप त्रासलेलो आहे. तर कृपया आपण मला धनसंपत्ती प्राप्त करण्यासाठी मदत करता का? आणि श्रील सनातन गोस्वामींनी त्या गरजू व्यक्तीला सांगितलं, की ठीक आहे, काही हरकत नाही. त्या डस्टबिनमध्ये म्हणजे आपण कचरा टाकण्याच्या जागेवर एक आपल्याला दगड सापडेल, पण तो साधारण दगड नसून तो टच स्टोन ज्याला की आपण पारसमणी म्हणतो. तर त्या पारसमणीला आपण ज्या कोणत्या लोखंडाच्या वस्तूला त्याला स्पर्श कराल, ती लोखंडाची वस्तू सोन्यामध्ये परावर्तित होईल. आणि हा जो गरजू व्यक्ती असतो खूप आनंदीने विभोर होतो आणि त्याला वाटतं, की आता आपल्या जीवनातले सर्व काही आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होणार आणि सर्व अडचणी दूर होणार. पण नंतर जाताना तो विचार करतो, की ठीक आहे, मला तर ह्या भक्तांनी हा पारसमणी दिला, पण 2 गोष्टी त्याच्या डोक्यात येतात, की हा पारसमणी दिला तर हा पारसमण्याला स्वतःकडे का नाही ठेवलं? आणि स्वतःकडे नाही ठेवलं, तर कुठे ठेवलं होतं? स्वतःच्या भजन कुटीरमध्ये कचरा टाकण्याच्या ठिकाणी. तर ही गोष्ट त्याला खूप आश्चर्यचकित करते आणि तो व्यक्ती पुन्हा सनातन गोस्वामींकडे येतो, हे विचारण्यासाठी, की जर हा पारसमणी एवढा मौल्यवान आहे, तर आपण स्वतः का नाही याचा स्वीकार केला? आणि स्वतः स्वीकार करायचा नाही, तर आपण कचऱ्याच्या ठिकाणी अशा साधारण ठिकाणी या पारसमण्याला काय ठेवलंय? त्यावेळेस सनातन गोस्वामी उत्तर देतात, की "मी जरूर आपल्या प्रश्नांचं उत्तर देईल, पण आपल्याला तो अगोदर पारसमणी फेकून या." आणि तो विचार करतो व्यक्ती, की ठीक आहे, मी फेकतो, पण आपल्या जवळ ह्या पारसमण्यापेक्षा जास्त मौल्यवान काही आहे का? सनातन गोस्वामी म्हणतात, "निश्चित आहे आणि म्हणूनच या पारसमण्याला मी जास्त किंमत देत नाही." तर तो ब्राह्मण उत्सुकतेपोटी जातो, तो पारसमणी फेकून येतो आणि सनातन गोस्वामींना विचारतो. त्यावेळेस सनातन गोस्वामी भगवंतांच्या हरिनामाचा महिमा सांगतात, की कशाप्रकारे हरिनामाने प्राप्त झालेलं ऐश्वर्य हे भौतिक जगातून अशा भौतिक नश्वर ऐश्वर्यापेक्षा 1000 पटीने जास्त मौल्यवान आहे, जास्त त्याची किंमत आहे. तर अशा प्रकारे आपण वेगवेगळे उदाहरण पाहतो, की भगवंतांच्या भक्तीने, भगवंतांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं ऐश्वर्य पण प्राप्त होतं. पण महत्त्वाचं हे आहे, की हे ऐश्वर्य असो किंवा बाकी होणारे जे फायदे असो, त्याचा उपयोग आपण कधी पण इंद्रिय तृप्तीसाठी करायला नाही पाहिजे. नाहीतर इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, की विनिंग द बॅटल बट लूजिंग द वॉर. म्हणजे मोठ्या युद्धामध्ये वेगवेगळ्या सैनिकांमध्ये ड्युएल म्हणजे घनघोर लढाई चालू असते. पण एखादी छोटीशी एका सैनिकासोबत लढाई जिंकून काय फायदा, जर आपण पूर्ण युद्ध हरणार असू तर. तर याचा अर्थ असा, की
भगवंतांना जर प्राप्त करायचंय तर आपल्याला ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत भगवंतांपासून आपलं ज्ञान विचलित करणाऱ्या, त्याच्यापासून सावधान राहणं आवश्यक आहे. अजून एक सुंदर उदाहरण येतं चैतन्य चरितामृत मध्ये, की श्री चैतन्य महाप्रभूंचे एक महान भक्त होते, श्रील श्रीवास ठाकूर, जे की पंचतत्वांपैकी एक आहेत. श्री चैतन्य महाप्रभूंच्या 4 त्यांच्या नित्य अनुयायांपैकी एक आहेत श्री श्रीवास ठाकूर. आपण तो पंचतत्व मंत्र पण म्हणतो. श्री कृष्ण चैतन्य, कोण म्हणेल पंचतत्व मंत्र काय म्हणतो आपण? हरे कृष्ण प्रभू, जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद, श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदी गौरभक्त वृंद. हा, तर त्याच्यामध्ये शेवटचं जे जीव तत्व आहे ते आहेत श्रील श्रीवास ठाकूर, ज्यांना एकदा श्री चैतन्य महाप्रभूंनी प्रश्न विचारलेला की हे श्रीवास ठाकूर, तुम्ही दिवसा आणि रात्र पण माझ्यासोबतच कीर्तनामध्ये भाग घेण्यामध्ये मग्न असता, मग तुम्ही आपला ग्रह संसार कसा चालवता, कमवून कसा आणता घर चालवण्यासाठी? त्यावेळेस श्रीवास ठाकूर चैतन्य महाप्रभूंना सांगतात की हे महाप्रभू, हे पूर्ण सृष्टी चालवणारे आपणच आहात, तर तुम्ही पूर्ण सृष्टीची काळजी घेता तर माझ्या घरच्यांची काळजी का नाही घेणार? तर भक्ताला हा दृढ विश्वास असतो. आणि ऑफकोर्स आपण ही गोष्ट जी मी सांगत आहे ती चुकीची समजू नये, की चुकीचा अर्थ त्याचा काढू नये. पण श्रील श्रीवास ठाकूर चैतन्य महाप्रभूंना सांगतात की ज्या वेळेस मला कोणत्या गोष्टीची घरामध्ये गरज आहे, केवळ आणि केवळ मी 1, 2, 3 अशी टाळी वाजवतो आणि आपल्या कृपेने जी कोणती घर चालवण्यासाठी आवश्यक गोष्ट आहे ती सर्व प्राप्त मला होते. मला दुसरं काही विशेष प्रयत्न करण्याची गरज नाहीये. आणि श्रीवास ठाकूर यांचा भगवंतांप्रती, भगवंतांच्या भक्तीप्रती विश्वास बघून भगवंतांना इतका आनंद झाला की भगवंतांनी स्वतः तिथे जाहीरपणे सांगितलं की हे श्रीवास ठाकूर, पूर्ण ऐश्वर्याची जी जननी आहे, जी स्वामिनी आहे, लक्ष्मीजी, त्यांना जरी कधी दारोदारी भिक्षा मागावी लागली तरी तुम्ही एक गोष्ट ऐकून घ्या आणि लक्षात ठेवा की आपल्या घरामध्ये कधीही कोणती गोष्ट कमी पडणार नाही. हे श्रीवास ठाकूर यांना श्री चैतन्य महाप्रभूंनी प्रॉमिस केलं, वचन दिलं. तर याच्यावरून आपल्याला कळतं की भगवंतांचे भक्त जे आहेत, केवळ आणि केवळ भक्तीचा मार्ग जर आपण व्यवस्थित अवलंबला, आपल्याला जीवनामध्ये भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी जी कोणती गोष्ट पाहिजे, भगवंतांच्या कृपेने जरूर प्राप्त होईल. त्यासाठी वेगळी काळजी करण्याची किंवा खूप सारा प्रयत्न करण्याची, वेळ वाया घालण्याची गरज नाहीये. भगवंतांच्या सेवेमध्ये जर आपण प्रामाणिक राहिलो, गंभीर राहिलो, तर ज्या कोणत्या आवश्यक गोष्टी जीवनात त्या सर्व भगवंतांच्या कृपेने प्राप्त होतील. त्याच प्रकारे असं सांगितलेलं आहे की केवळ भौतिक ऐश्वर्यच नाही, तर भगवंतांच्या भक्तीमध्ये अजून काय प्राप्त होतं? वेगवेगळ्या अष्टसिद्धींची पण प्राप्ती होते. जसं अनिमा, लघिमा, महिमा, जेणेकरून व्यक्ती छोट्यातला छोटा एकदम कणाप्रमाणे होऊ शकतो, मोठ्यातला मोठा होऊ शकतो, दुसऱ्यांचं मन जाणू शकतो. अजून अशा वेगवेगळ्या प्रकारच्या योगिक सिद्धीस त्याला प्राप्त होऊ शकतात. आणि याचं पण उदाहरण आपण पाहतो की भगवंतांच्या शुद्ध भक्तामध्ये या सिद्धी ऑटोमॅटिकली, स्वाभाविकतः कशा प्रकारे त्यांना प्राप्त होतात, विना कोणत्या प्रयासाने. की आपण बघतो आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाचे संस्थापक आचार्य श्रील प्रभुपादजी आपल्या सुरुवातीच्या आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना संघाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये आपल्या वेगवेगळ्या शिष्यांसोबत मायापूरला राहत होते. ज्यावेळेस तिथे इतकं सुंदर जे कॅम्पस आहे इस्कॉनचा आज, त्या प्रकारे सुंदर कॅम्पस त्यावेळेस नव्हता, कारण भक्त जस्ट ही संस्था सुरू केली होती त्यांनी. तर श्रील प्रभुपादजींनी आपले एक त्यांचे शिष्य होते, त्यांचं नाव आहे श्रील भक्तिचारू स्वामी महाराज. कोविडमध्ये 2020 मध्ये भगवंतांचा प्रसार करत असताना पाश्चात्य देशामध्ये त्यांना कोविडची लागण झाली आणि ते पण भगवत धामामध्ये पोहोचले. तर असे भक्तिचारू स्वामी महाराज ज्यावेळेस श्रील प्रभुपादांचे सेक्रेटरी होते, प्रभुपादांनी त्यांना वेगवेगळ्या भाजी पाला, फळफळावळ आणण्याची लिस्ट दिली बाजारामधून मायापूरमध्ये. आणि त्या वेगवेगळ्या भाजीपाल्यांमध्ये श्रील प्रभुपादजींनी कारले हे पण आणायला सांगितलं होतं भक्तिचारू महाराजांना. तर ज्यावेळेस महाराज बाजारामध्ये गेले, त्यांनी प्रभुपादांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आणल्या, पण त्यांच्या डोक्यातून लिस्टमध्ये कारले हे आणायचे विसरले. आणि
ते त्यांनी आल्यानंतर सर्व भाजीपाला, फळं वगैरे आपल्या मंदिराच्या स्वयंपाकघरामध्ये, किचनमध्ये ठेवले आणि श्रील प्रभुपादांकडे आले. त्यांना काही विचारण्यासाठी, बोलण्यासाठी. तर प्रभुपादांनी त्यांना पहिला प्रश्न विचारला, की "आपण सगळ्या गोष्टी आणल्या का आपल्या तुम्हाला सांगितलेल्या?" तर भक्तिचारू महाराजांनी म्हटले, की "हो, आणल्या." तर प्रभुपादांनी म्हटले, "कोणत्या-कोणत्या आणल्या?" आणि त्यांनी पूर्ण सूची सांगायला लक्षात आणली काय-काय आणलं ते. आणि सांगताना त्यांच्या लक्षात आलं, की आपल्याला कारले पण आणायला सांगितले होते, पण कारले आणायचे आपल्याकडून राहून गेले. म्हणून त्यांना असं वाटलं, की एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये प्रभुपादांना एखादी गोष्ट आपण चुकीची जरी सांगितली तरी लक्षात येणार नाही. तर त्यांनी सगळ्या गोष्टींची यादी सांगून म्हणजे मेथी, पालक, बाकीचं काय असो भाजीपाला त्याच्यानं बरोबर सांगितलं, की कारले पण आणले. प्रभुपादांनी विचारलं त्यांना, "कारले पण आणले?" ते म्हटले, "हो प्रभुपाद." आणि प्रभुपाद म्हणले, "ठीक आहे, सगळ्या गोष्टी घेऊन या. आपण ज्या आणलेल्या आहेत त्या रूममध्ये घेऊन या." महाराजांना पडला प्रश्न, की "अरे बापरे! आपल्याकडून चूक झाली." की आपण सांगता-सांगता एक न आणलेली गोष्ट पण आणली म्हणून सांगितली आणि आपल्या गुरूंना कदाचित ते कळालं आहे, त्यांच्या भगवंतांच्या कृपेने. तर भक्तिचारू महाराज जे की खूप चिंतित होते, की आपल्या गुरूंप्रती आपला अपराध झालेला आहे. आपण खोटं सांगितलं त्यांना आणि आता लवकर कारले कुठून असे कसे अरेंज करायचे? तर त्यांनी खिशामध्ये थोडे पैसे होते, लगेच बाहेर गेले आणि सिक्युरिटी गार्ड जो होता, त्यावेळेस इस्कॉनच्या गेटवर ठेवलेला, त्याला काही पैसे दिले आणि म्हटले, "तू पटकन जा आणि बाजारातून सायकलवर जाऊन कारले घेऊन ये." आणि तो बिचारा गेला, पण त्यांनी पाहिलं, की बाजारामध्ये कुठेच कारले नाहीयेत. आणि तो परत आला. तोपर्यंत काही 2, 4, 5, 10 मिनिटं झाले असतील आणि भक्तिचारू महाराज इकडे खूप टेन्स होते, की आता काय करायचं? आणि त्यावेळेस त्या सिक्युरिटी गार्डनी येऊन सांगितलं, की "महाराज, मी प्रयत्न केला पूर्ण, पण मला काही कारले दिसले नाहीत बाजारामध्ये." तर भक्तिचारू महाराजांना वाटलं, की आता काही खरं नाही. आणि शेवटी ते स्वयंपाकघरामध्ये गेले. तिथले विकत आणलेले सर्व फळ, भाज्या वगैरे त्यांनी पिशवीमध्ये एकत्र भरल्या आणि प्रभुपादांच्या ज्या रूममध्ये प्रभुपाद राहायचे, भजन कुटीरमध्ये, तिथे जाण्यासाठी निघाले. तेवढ्यात त्यांना गुरुकुलाचा एक रस्ता आहे, असं थोडा चिखलाचा वगैरे रस्ता आहे. त्याच्या बाजूलाच कारल्याच्या वेलावर काही कारले आलेले दिसले आणि भक्तिचारू महाराजांना एवढा आनंद झाला त्या कारल्यांना पाहून, की त्यांनी पटकन 2-4 कारले तोडून घेतले, पिशवीमध्ये टाकले आणि प्रभुपादांकडे गेले आणि प्रभुपादांच्या समोर पिशवी त्यांनी प्रदान केली, की "हे प्रभुपाद, हे बघा, मी तुम्ही सांगितलेलं सगळं आणलं आणि त्याच्यामध्ये कारले पण होते." आणि प्रभुपादांनी त्या कारल्यांकडे बघून लगेच स्माईल केलं, स्मितहास्य केलं भक्तिचारू महाराजांकडे पाहून, की "तुम्ही कारले पण आणले." आणि त्या प्रभुपादांच्या नजरेमधून भक्तिचारू महाराजांना हे कळून चुकलं, की आपल्या गुरुला पूर्ण कळालेलं आहे, कोणती गोष्ट झालेली आहे आणि कशाप्रकारे आपण कारले विसरलो होतो, कशाप्रकारे आपण गुरुला चुकून खोटं सांगण्यात आलं आणि कशाप्रकारे त्यांच्याच कृपेने आपल्याला ते कारले दिसले पण आणि आणता आले पण रूममध्ये. तर या उदाहरणावरून आपण बघतो, की भगवंतांच्या शुद्ध भक्ताला ज्या योगिक सिद्धीज आहेत, त्या पण सहज प्राप्त होतात, केवळ आणि केवळ भक्तीचं पालन केल्याने. ठीक आहे? पण इथे पण आपण एक समजून घ्यायला पाहिजे, की ह्या सिद्धींमध्ये जर आपण स्वतः अडकून गेलो आणि ह्या सिद्धींना जर महान समजायला गेलो, तर आपल्याला ह्याच सिद्धींच्या उपभोगामध्ये, भौतिक जगतामध्ये अडकून राहावे लागेल. त्याच्यामुळे असं सांगितलं जातं, की एक भक्त ज्यावेळेस भगवत धामामध्ये परतत असतो, त्यावेळेस त्याला हे सगळ्या प्रलोभनं प्राप्त होतील, की आपल्याला भौतिक ऐश्वर्य पाहिजे का? मग योगिक सिद्धी पाहिजे का? योगिक सिद्धी नको तर मग स्वर्गलोकातलं ऐश्वर्य प्राप्त पाहिजे का? किंवा दुसरं ब्रह्मलोकामध्ये आपल्याला ब्रह्मजींचं स्थान पाहिजे का? हे सर्व प्रलोभनं कोणत्याही शुद्ध भक्ताला ते भगवत धामात परत जात असताना निश्चित मायेकडून प्रदान केले जातात. आणि जर आपल्याला भगवंतांना प्राप्त करायचंय, तर या सर्व प्रलोभनांना आपल्याला काय म्हणावं लागेल? एक-एक करून नाही म्हणणं आवश्यक आहे. कारण आपण जर यांना आसक्त झालो, तर भगवंत कृष्ण जरूर म्हणतील, की काही हरकत नाही. तुम्हाला अजून 2-4 जन्म राहायचं तर राहा. या भौतिक ऐश्वर्याचा लाभ घेण्याचा, उपभोग घेण्याचा प्रयत्न करा आणि नंतर आपल्याला पूर्णपणे ज्यावेळेस ह्या भौतिक ऐश्वर्याने आपण तुच्छ देखू, त्या भावनेमध्ये आपण कृष्णाला आणि कृष्ण भक्तीला खऱ्या प्रकारे स्वीकार करू शकतो. तर इथे नारद मुनी व्यासदेवांना सांगत आहेत,
केवळ आणि केवळ भगवंत कृष्णाशी या नामरूपाने कनेक्ट करून भक्ती मार्गाचं पालन करून जे कोणते भौतिक किंवा योगिक सिद्धींचे ऐश्वर्य आहे ते सर्व ऐश्वर्य भक्त प्राप्त करतात. त्यासाठी वेगळी मेहनत करण्याची गरज नाहीये. तर कुणाचा काही प्रश्न आहे या एका मुद्द्यावर आपण पुढे जाण्याच्या अगोदर? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण संजना माताजी. प्रभूजी, मग असं आता हे जे तुम्ही एक उदाहरण सांगितलं जे भक्तिचारू स्वामींचं, तर तसंच आपल्या आयुष्यामध्ये पण प्रभूजी आपण कधी असं चुकून कोणाला काय बोलतो वगैरे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्यावेळी लगेच आपल्याला एक रिअलाइज होतं की आपण हे चुकीचं बोललो, असं आपण नव्हतं बोलायला पाहिजे, तर ते पण त्याच्या रिलेटेडच होतं का प्रभूजी? कारण की आज माझ्याकडून अशी एक चुकी झाली ऍक्च्युली, त्यामुळे तुम्ही जी कथा सांगितलं ते मला थोडं रिलेट झालं, तर मग मला असं वाटलं की हो आपण असं बोलायला नव्हतं पाहिजे ऍक्च्युली, त्यामुळे मी विचारलं. आपण कोणतंही चुकीची गोष्ट आपल्याकडून ज्यावेळेस होते, केवळ बोलणंच नाही, कोणत्याही प्रकारची कृती, तर एका प्रामाणिक म्हणजे सिन्सिअर, एका प्रामाणिक भक्ताला भगवंत चैत्य गुरुच्या रूपामध्ये, परमात्मा रूपामध्ये जरूर गाईड करतात आपल्या हृदयामध्ये की कोणती गोष्ट बरोबर आहे, कोणती गोष्ट चुकीची आहे. ठीक आहे माताजी. तर हो प्रभूजी. आपण परमात्म्याचं गायडन्स म्हणून ते स्वीकारलं पाहिजे आणि ती चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जसं एक सोपं उदाहरण देतो मी. एक चोर जो असतो, कोणताही चोर, पहिल्या वेळेस चोरी करताना त्याला निश्चितच गिल्ट वाटते, पश्चाताप होतो की आपण चुकीचं कार्य करत आहोत. तर तो आवाज कुठून येत आहे? तो आवाज चैत्य गुरुच्या रूपामध्ये परमात्म्याकडूनच प्राप्त होतो. पण जर तो व्यक्ती त्या परमात्म्याच्या आवाजाला जर ऐकलं नाही, एकदा चूक करेल, दुसऱ्यांदा चूक करेल, हळूहळू तो आवाज ऐकेनासा असं होतो, कारण तो आवाज क्षीण होत जातो आणि शेवटी त्या व्यक्तीला परमात्म्याकडून जो मेसेज येण्याचा मार्ग आहे, ते कम्युनिकेशन पूर्णपणे बंद होऊन जातं. तर अशा प्रकारे आपल्या हृदयामधून तेने ब्रह्म हृदय आदि कवये किंवा आपण भगवद्गीतेत 15व्या अध्यायामध्ये आपण पाहतो की भगवंत हे कशा प्रकारे परमात्मा रूपामध्ये व्यक्तीला ज्ञान देतात, गाईडन्स देतात आणि त्याची मदत पण करतात क्षणोक्षणी, पावलोपावली. ठीक आहे माताजी. हो हो प्रभूजी, धन्यवाद. हरे कृष्ण. आणि कधी कधी आपल्याला भौतिक जगामध्ये पण असे कोणते योगीच सापडतील, आता पण मी नाव नाही घेऊ इच्छित, पण आता पण अशा प्रकारचे योगी अवेलेबल आहेत की योगिक सिद्धीने तुम्ही त्यांच्या समोर जा, तुम्ही काही सांगण्याच्या अगोदर त्यांना माहिती आहे की तुमच्या हृदयामध्ये काय प्रश्न आहे तो. पण आपण कधीही अफेक्ट नाही व्हायला पाहिजे की नाही नाही हे तर खूप महान आहेत. का? कारण ही सिद्धी भौतिक प्राप्ती आहे भागवताच्या सांगण्याने, ही काही आध्यात्मिक प्राप्ती नाहीये. आणि भौतिक प्राप्ती कशा प्रकारची आहे की तुम्ही जर केवळ भक्तीचं व्यवस्थित पालन केलं तरी ह्या भौतिक प्राप्ती ऑटोमॅटिकली प्राप्त होतील. याच्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज नाहीये. पण आपला उद्देश हा नाहीये की भौतिक ऐश्वर्य प्राप्त करणे किंवा योगिक सिद्धी प्राप्त करणे. कशामुळे नाहीये उद्देश? कोण सांगू शकेल? काय प्रॉब्लेम आहे हा जर उद्देश ठेवला तर? आपण जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकू प्रभूजी. हा, जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकू आणि ह्याच गोष्टींमध्ये आसक्त राहू. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. पुन्हा पुन्हा मातेच्या गर्भामधून जन्म घ्यावा लागेल आणि ह्या सगळ्या भौतिक त्रासामधून जावं लागेल. ठीक आहे, क्लिअर आहे प्रभूजीज माताजीज? हो प्रभूजी, धन्यवाद. हरे कृष्ण प्रभूजी. हो हरे प्रभूजी. हरे कृष्ण. तर हरे अशा प्रकारे एका भक्तासाठी हे आवश्यक आहे की मायेने दिलेले प्रलोभन याच्यापासून शोधायला आपण शेवटच्या क्षणापर्यंत काय करणं आवश्यक आहे? वाचवणं आवश्यक आहे. जसं आपण एक शेवटचं उदाहरण सुदामा ब्राह्मण, सुदामा विप्र त्यांच्या पण जीवनामध्ये पाहतो की भगवंतांच्या कृपेने कशा प्रकारे त्यांचं आणि त्यांच्या पत्नीचं जीवन पूर्ण गरिबीतून बदलून कशा प्रकारे अमाप ऐश्वर्य त्यांना प्राप्त झालं. पण सुदामा हे आपल्या भक्तीमध्ये तसूभर पण त्यांच्यामध्ये फरक पडला नाही किंवा ते त्या ऐश्वर्याला आसक्त झाले नाहीत. इनफॅक्ट ते भगवंतांप्रती अजून कृतज्ञ, अजून समर्पित भक्त झाले की हे भगवंत, माझी बिलकुल पात्रता नसतानाही आपण मला एवढं अमाप ऐश्वर्य जे प्राप्त करून दिलं, मी खूप खूप आपला कृतज्ञ आहे. आणि ही कृतज्ञता अशी गोष्ट आहे
की इंग्रजीमध्ये एक सुंदर म्हण येते याच्याबद्दल, की वन हू इज नॉट ग्रेटफुल इज अ ग्रेट फूल. काय अर्थ होतो याचा? की जो व्यक्ती ग्रेटफुल म्हणजे कृतज्ञ नाहीये, तो व्यक्ती काय होतो? ग्रेट फूल म्हणजे तो एक महान मूर्ख बनतो, जर आपण कृतज्ञता आपल्या हृदयामध्ये बाळगली नाही तर. कारण कृतज्ञता जर आपण बाळगली नाही तर भगवंतांची कृपा आपल्या जीवनामध्ये किती पण प्राप्त होऊ द्या, त्या कृपेला आपण पकडून ठेवू शकणार नाही. आपल्याला जीवनामध्ये नेहमी कोणती ना कोणती गोष्ट कमी दिसेल आणि ती कृपा त्या कमी दिसण्याने त्रुटीने आपल्या हृदयामधून वाहून जाईल. तर यासाठी कृतज्ञता एका भक्ताने कृतज्ञता डेव्हलप करणे स्वतःच्या हृदयामध्ये खूप आवश्यक आहे. असं म्हटलं जातं जे कृतज्ञ व्यक्ती आहे, तोच खरा या जगामध्ये खऱ्या प्रकारे आनंदी होऊ शकतो. आपल्यामध्ये जर कृतज्ञता नसेल, तर भगवंतांनी सर्व काही आपल्या जीवनात देऊन पण शेवटी आपल्याला काही ना काही कमी जरूर जाणवेल. हरे कृष्ण. किरण हरे प्रभू. कृष्ण प्रभू. येस प्रभूजी. हे सुदामा ब्राह्मणांना जे ऐश्वर मिळालं ते त्यांनी त्याचा उपभोग न घेता सर्व कृष्ण सेवेमध्येच वापर. उपयोगात आणलं ना, येस. वापरलं ना. हो प्रभूजी. हरे. हरे. तर आपण एक 5 मिनिट घेईल शेवटचा श्लोक आपण पाहू आणि इथे 5वा अध्याय कन्क्लूड करू. तर कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. त्वम् अपि अभ्रश्रुत विश्रुतं विभोः त्वं प्रकृते विभो समाप्यते येन विदाम्बुभुत्सितम् समाप्यते येन प्राख्याहि दुःखैर्मुहुरर्दित्वात्मनाम् संक्लेशनिर्वाणमुशन्ति नान्यथा. तर इथे नारद मुनी आपण म्हणजे त्यांनी आतापर्यंत सांगितलेल्या सर्व जे उपदेश आहेत व्यासदेवांचे त्याचे इथे कन्क्लुजन सांगत आहेत. तर आपल्यापैकी असे कोणते भक्त ज्यांनी आतापर्यंत वाचलं नाही किंवा काहीच बोलले नाही त्यांना वाचायला आवडेल? हरे कृष्ण. हरे कृष्ण. मी वाचू प्रभूजी? येस माताजी. आपलं नाव माताजी? क्षितिजा माताजी. क्षितिजा. ओके. हरे कृष्ण. येस हरे कृष्ण. स्वतःच्या आगाध वेदोक्त ज्ञानातून तुम्ही सर्व सामर्थ्यवान भगवंतांचे चरित्र जाणून घेतले आहे. म्हणून तुम्ही आता भगवत चरित्राचे गायन करा. त्यामुळे विद्वानांची जिज्ञासा शमेल आणि भौतिक तापांनी त्रस्त झालेल्या जीवांचे क्लेश समाप्त होतील. वस्तुतः याविना अशा दुःखातून सुटण्याचा कोणताही मार्ग नाही. हरे कृष्ण. धन्यवाद. धन्यवाद माताजी. तर इथे आपण बघतो भगवंतांचे जे शुद्ध भक्त आहेत नारद मुनींसारखे त्यांना केवळ स्वतःचं जीवन परिपूर्ण करण्यामध्ये रस नाहीये. कोणत्या व्यक्तींची काळजी त्या शुद्ध भक्तांना? या जगतामधल्या प्रत्येक व्यक्तीची, मग ते व्यक्ती महान विद्वान असू किंवा भौतिक अनर्थांनी भरलेले असे व्यक्ती असू ज्यांना वेगवेगळ्या भौतिक तापांनी ते त्रस्त आहेत. अशा सर्व प्रकारच्या जीवांचे जे क्लेश आहेत त्या क्लेशांमधून त्यांची कशी सुटका होईल यासाठी एक शुद्ध भक्त नेहमी विचार करत असतो. जसं की आपण पाहतो भौतिक मनुष्य या जगामध्ये बेग बॉरोअर स्टील म्हणजे बाकीच्या लोकांचं काही पण होऊ पण माझी इंद्रिय तृप्ती झाली पाहिजे अशी एखाद्या भौतिकवादी व्यक्तीची भावना असते. पण भक्ताची भावना काय असते की मला त्रास झाला तर चालेल पण कशा प्रकारे या भौतिक जगातले जेवढे काही पतित लोक आहेत जेवढे कोणते जीव आहेत त्यांना मी भगवंतांकडे कशा प्रकारे प्रेरित करू शकेल, त्यांना भगवंतांची दिशा भगवंतांच्या जवळ कशा प्रकारे नेता येईल अशी एका शुद्ध भक्ताची नेहमी भावना असते. तर नारद मुनी इथे सांगत आहेत की हे व्यासदेव तुम्हाला हे सर्व ज्ञान आहे भगवंतांच्या
नावाच्या महतीबद्दल, भगवंतांच्या लीलेबद्दल. पण एवढं सगळं माहिती असून तुम्ही लिहिलं काय आहे? धर्म, अर्थ, काम, मोक्ष 4 पुरुषार्थांबद्दल लिहिलेलं आहे. आणि त्या पुरुषार्थांचा जो एंड रिझल्ट आहे तो आहे की भौतिक जगतामध्ये लोक पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकून राहतील. तर एवढं माहिती असून तुम्ही असं लिहून उपयोग नाही. तर अशा प्रकारचं लिखाण करा ज्याच्यामध्ये भगवंतांच्या शुद्ध भक्तीची महती प्रचूर मात्रेमध्ये लोकांना वाचायला किंवा ऐकायला प्राप्त होईल. श्रीमद भागवताची रचना करा आणि या श्रीमद भागवतामुळे त्याचं फलश्रुती काय होईल? जे की विद्वान लोक आहेत, ज्यांना खरंच माहिती आहे जीवनाचा उद्देश काय आहे, त्यांची भगवंतांना जाणण्याची जी जिज्ञासा आहे, ऐकण्याची जी जिज्ञासा आहे, ती पूर्णपणे पूर्ण होईल. आणि भगवंतांचे जे भौतिक इच्छेने त्रस्त असे जे अंश आहेत, जीव आहेत, त्यांना या भौतिक तापाने त्रस्त असलेल्या जीवनामधून बाहेर पडून त्यांचे क्लेश समाप्त होण्यासाठी हे श्रीमद भागवतम मदत करेल. आणि अशा श्रीमद भागवतम म्हणजे अशा प्रकारे भगवंतांच्या प्रती आपली जिज्ञासा व्यक्त केल्याशिवाय, भगवंतांच्या प्रती माहिती करून घेतल्याशिवाय आपण आपल्या जीवनातले जे काही भौतिक दुःख आहे त्याच्यामधून बाहेर भौतिक गोष्टींनी निघू शकत नाही. मग तुम्ही टाटा असू, अंबानी असू, बिर्ला असू, किती पण श्रीमंत व्यक्ती का नसू, भौतिक त्रास हे पाठीमागून सुटणार नाहीत, किती भौतिक संपत्ती प्राप्त झाली तरी. केवळ आणि केवळ भगवत भक्तीच्या मार्गानेच आपण भौतिक दुःखातून मुक्ती प्राप्त करू शकतो. तर नारद इथे तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपादजी सांगतात की 4 प्रकारचे कसे सुकृती, जे सत्कार्य करणारे जे 4 प्रकारचे लोक असतात, ते जसे सज्जन लोक यांना सांगितलेलं आहे. जसं भौतिक समस्यांनी त्रस्त असल्यावर धनाची आवश्यकता असणारे ज्ञानामध्ये प्रगत झालेले किंवा भगवंतांविषयी जाणण्याची जिज्ञासा असणारे अशा 4 प्रकारच्या लोकांना सज्जन म्हटलेले आहे. आणि 4 प्रकारचे दुर्जन सांगितलेले आहेत, जे की नेहमी सकाम कर्म करण्यामध्ये, सकाम कर्म म्हणजे स्वतःच्या उपभोगासाठीचे कर्म, त्याच्यामध्ये नेहमी आसक्त आहेत. किंवा जे इंद्रिय संतोषार्थ निषिद्ध कर्म म्हणजे जे त्याज्य कर्म म्हणतो आपण, जे की काम करायला नाही पाहिजे. उदाहरणार्थ दुसऱ्याचं धनाचं आपण चोरी नाही करायला पाहिजे, किंवा आपण परस्त्रीला आपली पत्नीशिवाय दुसऱ्या स्त्रीला आईप्रमाणे पाहायला पाहिजे. तर निषिद्ध कर्म जसं की रावणाचे विचार होते, जे त्याज्य कर्म आहेत ते करण्याचा विचार करणारे आणि स्वतःच्या उपभोगासाठी ते त्याज्य कर्म करणारे जे लोक आहेत, अशा प्रकारचे लोक दुर्जन सांगितले. किंवा जे भौतिक दृष्ट्या फार प्रगत आहेत परंतु आध्यात्मिक दृष्ट्या बिलकुल त्यांना बुद्धी नाहीये, अशा प्रकारचे लोक. किंवा जे नास्तिक, भगवंतांना न मानणारे लोक आहेत, ह्या 4 प्रकारच्या लोकांना दुर्जन सांगितलेलं आहे. तर सज्जन आणि दुर्जन अशा दोन्ही लोकांच्या उद्धारासाठी हे श्रील व्यासदेव आपण श्रीमद भागवतमची रचना करावी, जेणेकरून भगवंतांना जाणण्याविषयीची जी सज्जन लोकांची इच्छा आहे ती पूर्ण होईल. आणि अशा प्रकारे भगवंतांचं स्मरण करून आपल्या हृदयातले अनर्थ शुद्ध करून पीडा नष्ट करण्याचं जे भाग्य आहे ते ह्या सर्वांना प्राप्त होईल आणि हे भगवत धामामध्ये प्रगती करतील. अशा प्रकारे नारद मुनींचा जो उपदेश आहे त्याचा पहिला भाग आपण इथे कन्क्लूड करत आहोत. आज कुणाला कोणत्याही आपण चर्चा केलेल्या मुद्द्यांबद्दल काही प्रश्न आहे, काही क्वेरीज किंवा काही टीका टिप्पणी आहे? हरे कृष्ण. तर आपण जस्ट क्विकली 1 मिनिटामध्ये हा अध्याय पाहू. आपण पाहिलं या अध्यायाच्या सुरुवातीला की व्यासदेव हे सर्व वेदांचे ज्ञाते असून, ज्ञाते नाही तर ह्या सर्व वेदांचे रचनाकार असून पण कशा प्रकारे सर्व वैदिक वाङ्मय लिहिल्यानंतर पण त्यांच्या हृदयामध्ये असंतुष्टता होती, समाधान नव्हतं. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं की कशा प्रकारे नारद मुनींनी आल्यानंतर त्यांना धीर दिला आणि त्यांना सांगितलं की मला तुमच्या हृदयामधल्या असंतुष्टतेचं कारण माहिती आहे आणि उपाय पण माहिती आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी भगवंतांच्या भक्तांची
जे सहयोग आहे, त्यांची जी सेवा आहे, त्याची महती सांगितली आणि अशा भगवंत भक्तांच्या सहयोगाने भगवंतांचं नाम प्राप्त होऊन व्यक्तीचा विश्वास कशा प्रकारे भक्तीमध्ये वाढतो, स्वतःच्या उदाहरणावरून व्यासदेवांना त्यांनी सांगितलं. आणि शेवटी आपले जे कोणते आपण जीवनामध्ये ज्या कोणत्या स्तरावर कार्यरत असू, त्या स्तरावर आपले कार्य भगवंतांच्या सेवेमध्ये आपण कसे अर्पण करू शकतो, यासाठी क्रियायोगाचं ज्ञान दिलं. आणि सगळ्यात शेवटी भगवंतांच्या हरिनामाची जी महती आहे, की कशा प्रकारे आपण या हरिनामाचा स्वीकार करून भगवंतांशी कनेक्टेड राहिलो, तर जे भौतिक फळं आहेत, मग ते अर्थ असू, योगिक सिद्धीज असू किंवा वेगवेगळ्या प्रकारचं जे भौतिक जगातलं ऐश्वर्य आहे, ते सगळं भक्तांना सहज प्राप्त होतं केवळ आणि केवळ भक्ती मार्गाचा अवलंबन केल्याने. आणि आपण हे पण पाहिलं, की ह्या सर्व ऐश्वर्यांपासून आपण कसं सावध राहायला पाहिजे, कधीही त्याच्यात अडकून नाही बसायला पाहिजे, की भक्ती केली, ऐश्वर्य आलं आणि त्याच्यातच आपण रुळल्या गेलो, मग्न राहिलो. भगवंत आपल्याला पुश करणार नाहीत, की लगेच या तुम्ही. भगवंतांची इच्छा आहे, की जर आसक्त आहे भौतिक गोष्टींचा प्रयत्न करायचा आहे, उपभोग करण्याचा, काही हरकत नाही. तुम्ही करा. ज्यावेळेस तुम्हाला वाटेल, की उपभोग करणं बस झालं, आता मला भगवत धामात जाऊन भगवंतांची सेवा करायची, त्याच वेळेला भगवंत आपल्याला पुढे पुश करतील किंवा पुढे जाण्यासाठी मदत करतील. तर यासोबत आपण आजची चर्चा इथे कन्क्लूड करू. कुणाचा काही प्रश्न, काही टीका, टिप्पणी असेल तर आपण विचारू शकता. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. संजना माताजी. येस माताजी. प्रभूजी, माझा एक थोडा वेगळा प्रश्न होता. आता लास्ट टाइम मी मुग्धा माताजींचा क्लास अटेंड केला होता, तर त्यांच्यामध्ये सुद्धा ते भगवद्गीता लेवल 2 चा होता. तर त्याच्यामध्ये कल्की अवताराबद्दल सांगितलं होतं त्यांनी. तर त्याच्यामध्ये असं मेन्शन केलं आहे की जरुरी नाहीये की जे 4,32,000 वर्षापर्यंत कलियुग चालू शकतं, पण जे पाप जर आता दिसायला लागले तरी सुद्धा कल्की भगवान येऊ शकतील त्यांच्या भक्तांचं रक्षण करायला. तर प्रभूजी, जेव्हा ते कलियुगाचा जेव्हा पूर्ण ऱ्हास होतो, मग ते जे आत्म्या असतात ज्यांनी चांगले कर्म केले किंवा जे नास्तिक सुद्धा असतात, असे पण असतात, मग त्यांना मोक्ष प्राप्ती होते की ती पुन्हा जेव्हा सृष्टी बनते पुन्हा ते भौतिक जगामध्ये येतात? तर हा प्रश्न या भगवद्गीतेमध्ये पण उत्तर दिलेलं आहे, याचं जिथे भगवंत सांगतात, की जे कोणते व्यक्ती हे पूर्ण भगवंतांच्या भक्तीमध्ये शुद्ध होऊन त्या वेळेपर्यंत भगवत धामात जाऊ शकत नाहीत, ते सर्व व्यक्ती कल्की अवतारानंतर ज्यावेळेस पूर्ण प्रलय होईल पृथ्वीवर, त्या प्रलयानंतर सुप्त अवस्थेमध्ये महत्तत्वामध्ये सर्व जीव आणि भौतिक तत्व 24 तत्व जे भगवद्गीतेत सांगितलेत, पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश, माइंड, इंटेलिजन्स, मन, बुद्धी, अहंकार किंवा आपले ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय, हे सगळे 24 जे तत्व आहेत भौतिक सृष्टीचे, ते महत्तत्वाच्या सुप्त रूपामध्ये भगवंतांच्या शरीरात वास करतात. आणि पुढची सृष्टीची रचना ज्यावेळेस होते, ब्रह्माजी पुन्हा ज्यावेळेस येतील किंवा ब्रह्माजींचा दिवस पुढचं आपलं 4 युगांचं सायकल ज्यावेळेस पुढे सुरू होईल, त्यावेळेस पुन्हा सृष्टीच्या वेळेला सर्व जीवांच्या इच्छेप्रमाणे त्यांना पुढचा जन्म प्राप्त होईल. ठीक हो आहे. प्रभूजी, मग हे प्रत्येक 4 युगाच्या सायकल नंतर प्रलय येतो की जेव्हा ब्रह्माजींचं रात्र सुरू होते तेव्हा? दोन वेळा प्रलय सांगितलेला आहे. ज्यावेळेस ब्रह्माजींची संध्याकाळ सुरू होते आणि ज्या वेळेला ब्रह्माजींचं पूर्ण आयुष्य संपतं. 2 प्रकारचे प्रलय. हो प्रभूजी. तर प्रत्येक धन्यवाद. पूर्ण 4 युगानंतर प्रत्येक वेळेस नाही, पण ह्या 2 वेळेस ब्रह्माजींचं संध्याकाळ होताना झाल्यानंतर आणि त्यांचं जीवन सुरू होताना, जीवन संपताना. हो प्रभूजी. धन्यवाद प्रभूजी. हरे हरे कृष्ण. कृष्ण. आणि तुम्ही आता जे सांगितलं त्याच्यामध्ये फक्त रिस्क एवढीच आहे, की आपण जर कल्की अवतार येईपर्यंत ह्याच भौतिक जगात राहिलो, तर कल्की अवतार काही भक्तीचं प्रचार प्रसार नाही करणार. काय करतील ते? पतित जीवांना नष्ट संहार. करतील, संहार करतील, जे की खूप पेनफुल राहील, है ना? त्याच्यामुळे आणि केवळ कल्की अवतार आल्यावरच नाही, असं सांगितलंय की या भौतिक जगात राहण्याचे कष्ट एवढे वाढतील, की तुम्ही समजा की मुंबईमध्ये राहण्याचे 100 पट अवघड होऊन जाईल. सध्या जेवढं तेवढं.
हे तर खूप साधं उदाहरण दिलं मी, ह्याच्यापेक्षा 1000 पटीने अवघड, की असं सांगितलेलं आहे 12व्या स्कंदामध्ये भागवताच्या, की सर्व सरकार एवढा कर लादणं चालू करेल की सामान्य माणसाला राहणं मुश्किल होऊन जाईल. आणि तुम्ही म्हणाल की प्रभूजी हे तर आत्ता पण हळूहळू व्हायला दिसत आहे. पण कलियुग जसं वाढेल तसं अजून जास्त वाढेल हे. हो प्रभूजी. ठीक आहे? हो प्रभूजी, खूप खूप धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. त्याच्यामुळे एका आध्यात्मिक दृष्ट्या हुशार माणसाचं काम आहे, की प्रभुपादजी सांगतात सज्जन लोकांसाठी हे भौतिक जगत बनलेलं नाहीये. लवकरात लवकर आपले कार्य पूर्ण करा, हृदय शुद्ध करा आणि भगवत धामात जा, जेणेकरून आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म मृत्यू जरा व्याधी ह्या चक्रामधून जावं लागणार नाहीये. ठीक आहे? तर अजून कुणाचा काही प्रश्न आहे? हरे कृष्ण. तर खूप खूप धन्यवाद. आपल्या सगळ्यांचा थोडासा उशीर झाला आज पूर्ण करण्यासाठी, त्याबद्दल क्षमा असावी. पुढच्या वेळेस आपण अध्याय क्रमांक 6 ने सुरुवात करूया. हरे कृष्ण. वंश कल्प तरुभ्यश्च. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. येस प्रभू मला जरा चतुश्लोकी भागवत असंही आहे. मागे आपल्याकडून ऐकलं असं वाटतंय, पण नेमकं लक्षात नाहीये. जर आपण जर चतुश्लोकी भागवत हे आपण दुसऱ्या स्कंदामध्ये पाहू प्रभूजी. ज्याप्रमाणे ओके. भगवद्गीता आहे चतुश्लोकी भगवद्गीता 10व्या अध्यायामध्ये, 10व्या अध्यायात. हो. त्याप्रमाणे चतुश्लोकी भागवत आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण भागवताचं सार हे 4 श्लोकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ओके. ठीक आहे? चालेल. आपण दुसऱ्या स्कंदामध्ये पाहू प्रभूजी. हरे चालेल. ओके. हरे कृष्ण. हरे कृष्ण. वंश कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे हरे कृष्ण सादर प्रभूजी. प्रणाम. धन्यवाद. प्रभूजी. धन्यवाद प्रभूजी. धन्यवाद हरे प्रणाम. हरे कृष्ण. कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण प्रभूजी. प्रभूजी शनिवारी 8 वाजता आपलं असेल ना क्लास? येस येस मदर. हा? शनिवारी तुम्ही सांगा, तुम्ही सांगितलेल्या वेळेला मी हजर राहील. ठीक ठीक आहे? आहे प्रभूजी. हा. ओके. सकाळी 8 ना? थँक्यू प्रभू. येस सकाळी 8 वाजता ना? हो हो. हो. हरे कृष्ण. थँक्यू प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे 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 कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण.